स्पर्धेमध्ये ज्या ज्या खेळाडूंना सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी जो काही गुगल फॉर्म पब्लिश करण्यात आलाय त्याच्यावरती आपली नोंदणी करून घ्यावी। त्याचबरोबरीने त्या स्पर्धेसाठी आवश्यक असणारे तुमचे डॉक्युमेंट्स किंवा त्याचा काही प्रवेश फी आहे ती आपण ऑनलाइन पे करून आपला फॉर्म सबमिट करायचा आहे। पेड ऑक्शन त्या स्पर्धेमध्ये असणार आहे। VPL ची संकल्पना पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती, स्टेज समोर जो काही बॅरिकेड्स आहेत त्याच्या समोर कोणीही थांबू नका, जेणेकरून मागे बसलेले पाहुणे आणि आमच्या टेक्निकल टीमला कोणत्या प्रकारची अडचण येईल। बहुजन विकास आघाडी पुरस्कृत माननीय नगरसेवक प्रफुल्ल सानेसर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित सायबा क्रिकेट क्लब यांच्या वतीनं सायबा प्रीमियर लीग 2025 पर्व 6 ही स्पर्धा आपण पाहत आहोत आणि या स्पर्धेतील आजचा हा पहिला दिवस आहे। पहिल्या दिवसामधील पहिला ग्रुप म्हणजे ए ग्रुप इथे संपन्न झाला आणि त्यामध्ये पहिला क्वालिफाय होणारा संघ होता, त्या संघाचं नाव होतं गुरुदत्त मनवेलपाडा। दुसरा संघ जो क्वालिफाय झाला त्या संघाचं नाव होतं DCC नवापूर। आणि आता आपण बी ग्रुपमध्ये आलेलो, ज्या बी ग्रुपमध्ये दुसऱ्या मॅचला सुरुवात झाली आहे। आशिष 11ने पहिला सामना जिंकलाय आणि आता दुसऱ्या मॅच मध्ये दोन ताकदवर संघ, एक डिपेंडिंग चॅम्पियन साई चरण एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला ओम साई इच्छा हा संघ। पंचांचा इशारा आला लेट्स प्लेचा, सलामीची जोडी, यस हो हो, पहिली ओव्हर पॉवर प्लेची। वेलकम जयेश वैती, जितू पाटील, आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपणास विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा, आपलं हार्दिक स्वागत आहे। अनेक मान्यवर या मंचावरती आपल्याला बघायला मिळतील। आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर, तिन्ही म्हणा चार म्हणा, अजित निकम सर खास बदलापूरवरून या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवत असताना आणि आपली कला सादर करत असताना या ठिकाणी दिसतात। आमचे ऑफिशियल अंपायर वसई विरार बॉक्सर क्रिकेट असोसिएशन अधिकृत गंभीर पाटील। डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग विघ्नेशची, नेक्स्ट बॉल डॉट, 2 धाबा धाव पलकावरती आहेत। त्यानंतर वसई विरार बॉक्सर क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार किशोरदत्त पाटील हे सुद्धा ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं। यावेळेला गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला होता, धीरज कोरपे त्या ठिकाणी होते, एक धाव मात्र धावून पूर्ण केली गेली। आणि दिलीप शर्मा वसई विरार बॉक्सर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष यांना सुद्धा आपण ॲज अ ऑफिशियल म्हणून पाहिलं। आता एक अशी मॅच ज्या मॅचची बहुतांश जण आतुरतेने वाट बघत होते। बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, कट कट कट, ओ हो हो, सिंगल येते। वेल थेंबे थेंबे भरले जाते, म्हणजेच काय एका एका धावेने धावपलक पुढे जाते आणि धावपलकावरती धावा आहेत 3 चेंडू 3 धावा असा स्टार्ट आहे। पॉवर प्लेच्या षटकामध्ये एखादा चौकार ज्याची अपेक्षा घेऊन हे दोन्ही फलंदाज आहेत, परंतु कल्पक राऊत अनुभव त्यांच्याकडे सुद्धा आहे या मैदानावरती खेळण्याचा, हा फॉर्मॅट खेळण्याचा। सिंगल साठी पुन्हा एकदा खेळल्यात, पुढचा चेंडू होता आणि टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय, उसळी घेतोय, या गोष्टीला ओळखत असताना एकाच धाब्यावरती समाधान मानलंय हेमंत गाडीगावकर, एक असा खेळाडू ज्याने या मैदानावरती अक्षरशः भल्या भल्या गोलंदाजांना नाचवलं होतं। 100ली साई चरण संघाला फायनल जिंकून देण्यामध्ये त्याचं योगदान आपण बघितलं असा तो खेळाडू। आणि त्याच्या साथीनं राहुल मोरे। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला, धावचीची संधी आहे, काय इथे फलंदाज बाद असेल का? नॉट आउट, पंचांनी नॉट आउटचा इशारा दिला आणि पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालं। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धाव पलकावरती, बिनबाद साई चरण। थँक्यू। 15 मिनिटांचा टायमर ऑन आहे, याची सुद्धा काळजी घ्या। बघा 15 मिनिटांसाठी आपल्याला 15 मिनिटं आपल्याला 4 षटकांसाठी दिलेले आहेत। जर का 15 मिनिटात ती षटकं कंप्लीट नाही झाली तर एक खेळाडू बाहेर, हा या स्पर्धेचा नियम आहे। वसई विरार बॉक्सर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत दिलेल्या नियमावलीमध्ये सुद्धा नमूद आहे।
एका धावेसाठी चेंडू खेळला गेला. खूप चांगल्या रीतीने दिशा दिली गेली. अंडरआर्मचं क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात प्रगती साधतंय, खास करून वसई विरारचं, आणि ती झपाट्यानं प्रगती होताना दिसते. 2018 नंतर काहीसं वेगळं वलय. मी सातत्यानं जसं अनेक स्पीचमध्ये सांगितलंय की 2018 साली झालेली VPL आणि त्या VPL नंतर झालेला हा अंडरआर्म क्रिकेट विश्वाचा एक मोठा उद्रेक, आणि तिथून मात्र एका मागोमाग एक अशा बलाढ्य स्पर्धा आपल्या भेटीला आल्या, आणि आजचं चित्रच काहीसं वेगळं. ओहो, इनसाइड आउट चेंडू गेलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर, सरळ फलंदाज बाद. यावेळेस भांडी कशा शॉट बेकार, बस गडी. वरून नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. पॅडल स्वीप काढण्याचा प्रयत्न होता, नावी तर दिशा देण्याचा प्रयत्न, सिंगल साठी चेंडू खेळलाय. हा एका धावेचा फटका. राहुल मोरेचं बाद होणं थोडंसं चिंताजनक आहे, थोडीशी त्रासदायक बाब साई चरणसाठी. परंतु ओम साईच्या हा संघ इथं विचार करत असणार आहे की जे काही दडपण आतापर्यंत बनवलंय त्या दडपणाला कायम कसं ठेवता येईल. ओहो, यावेळेला हेमंत गाडीगावकर बॅक टू बॅक दुसरा, आणि हा एक धक्का क्रमांक द्वितीय. न्यू यंगस्टर वहाल संघाला असुरी आनंद, राक्षसी आनंद, पुत्र प्राप्तीचा आनंद, गुवाहाटीला जाऊन मुख्यमंत्री झाल्याचा आनंद. थैंक यू डीजे, क्या बात है. जयेश ठाकूर का ये कॅच बघा, ऑन ग्राउंड अशा प्रकारचं कधी कृत्य दिसलं नाही मागील 2 वर्षात तरी, परंतु मंचावरती जयेश ठाकूरने घेतलेलं झेल आता याची एक क्लिप बनेल वेगळी. नवीन फलंदाज प्रशांत मैदानाच्या दिशेने येतोय. चेहऱ्यावरती दिसतो तितका शांत नाही, परंतु आज त्याचा तो अशांत खेळ साई चरणला गरजेचा आहे. 2 षटकं संपलीत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावपलकावरती साई चरण या संघाच्या. पहिली 2 षटकं संपलेली आहेत, 10 धावा धावपलकावरती आहेत, आणि आता अजूनही 2 षटकांचा खेळणं बाकी. नवीन गोलंदाज मार्कवरती संदीप किणी, सँडी आलाय गोलंदाजी मार्कवरती. ज्या वेळेला एकविरा नारंगी संघ अंतिम सामना जिंकला होता त्यावेळेला सँडीचा सुद्धा समावेश, आणि सँडीचा खेळ हा बघण्यासारखा होता, म्हणजे मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं त्या संघामध्ये सँडीचं, आणि तो सँडी आता ओमसाईच्या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती आहे. 11 वरती 2 अशी सद्यस्थिती. वरून मागील वर्षापासून या खेळाडूने सुद्धा आपल्या खेळाच्या बळावरती सगळ्यांना आपला खेळ बघण्यासाठी आकर्षित केलंय, आणि आज 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये, आणि चेंडू यावेळेला लेग स्टिकच्या वरून, आणि प्रशांतने नाही, इट्स अ फेअर डिलिव्हरी, निर्धाव चेंडू येत असताना दिसतोय. पुन्हा एकदा लांबच्या चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला, सिंगल धाव घेतली गेले. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. कधी पॉवर प्ले घ्यावा, कसा घ्यावा, कोणासमोर घ्यावा, कोणता गोलंदाज असावा, या सर्वांचं आता प्लॅनिंग करावं लागतं. म्हणजे युजली तुम्ही खेळता त्यावेळेला तुम्हाला 4 षटकांमध्ये कोणाला टार्गेट करायचं एवढंच माहिती आहे. इथे तुम्हाला पॉवर प्ले कोणावरती घ्यायचा आहे, चांगल्या गोलंदाजावरती की अजून कोणावरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय, तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. सिंगल येते, सिंगल धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय 13 वरती. 13 हलक्या हाताने खेळलं चेंडूला, एकच धाव येते. एक धाव खूप महत्वाची. एक धावेने जसे जसे पुढे जाणार तुम्ही तसे तसे धावफलक पुढे जाताना दिसेल. परंतु एक गोष्ट येऊन जाऊन मनामध्ये येते की सिंगलने काय ते समाधानकारक धावफलक दिसेल का. कपिल 1 to go, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, तिसरं षटक.
हो, लपेटण्याचा प्रयत्न केला मकरंदच्या हातामध्ये चेंडू आणि अशा प्रकारे 3 षटकं संपली आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात साई चरण. थँक्यू डीजे. 14 वरती 2. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येतात विघ्नेश साखलतोडे. पहिला चेंडू वेगवान होता, त्याला दिशा दिली वरुणने, सिंगल धावेसाठी खेळलाय, परंतु काय एका दुक्का धावेने आता ते समाधानकारक धावफलक दिसेल का? कारण 14 म्हटल्यानंतर रन बॉलच्या आतमध्ये या दाबात लेगस्टम्पच्या बाहेर वेगवान चेंडू, वाईडच्यावर पण एक धाव येईल, अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. सिंगल. ओहो, वेगवान, अजून एक वेगवान डिलिव्हरी आणि टप्पा पडून खाली राहतोय. प्रशांतच्या बॅटवरती येण्याचं कोणतेही संकेत नाही, चान्स नाही. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं आणि हातामध्ये आल्यानंतर क्विक, अगदी लवकर त्या चेंडूला यष्टीवरती लावलं गेलं आणि तिथून निर्धाव चेंडूची सांगता होतीये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला. येस, अमित कासारे त्या ठिकाणी होते. सिंगल धावपर्यंत धावून कंप्लीट केली जाते. विनेट फायबर चे मालक, ओहो काय फटकाय, चेंडूला कव्हर ड्राईव्हच्या बरोबर पाठवलं, सीमारेखा पार, चौकार, 4 धाबा. विनेट फायबर चे ओनर सन्मान्य राहुलदादा ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल राहुलदादा आपण मंचावर येऊन विराजमान व्हा. आपलं हार्दिक स्वागत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेतनच्या जवळ चेंडू जातोय, एकच धाव येते. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. धावफलकावरती धावा आहेत 22-23 लक्ष ठेवलं गेलं ओम साईच्या या संघासमोर साई चरणच्या वतीनं. पप्पू पांचाळ यांचं या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल पप्पूबाई आपण सुद्धा मंचावरती या. पप्पूभाई पांचाळ यांचं या ठिकाणी आगमन होते. मी विनंती करेल पप्पूभाई आपण सुद्धा मंचावरती यायचंय. सायबा क्रिकेट संघाच्या जमलंय हाय बघना बात, सायबा क्रिकेट संघाच्या जमलंय हाय बघना बात, सायबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात, सायबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी. आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच बाकी आहे. आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्या खेळाडूचं नाव मिस्टर संदेश फ्रॉम आशिष 11. संदेश आपल्याला विनंती आपण यायचंय. पप्पू भाई सामने आना है, आपको आगे आना है. मी पप्पू भाई पांचाळ्यांना विनंती करेल की आपण स्थानापन्न व्हायचंय. आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. पप्पूबाईंच्या वतीनं लगातार 3 चौकाराला 1000 रुपयाचं बक्षीस, लगातार 3 चौकाराला 500 रुपयाचं बक्षीस ओमसाई साईच्या पेट शॉपच्या वतीनं. मी विनंती करेल पप्पूबाईंना की आपण मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन गौरव करायचा आहे सँडीचा, संदेशचा. दर्पण गावड यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल दर्पणबाई आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. मॅन ऑफ द मॅच संदेश यांना आपण मंचावरती पाहतोय. मॅचला होती सुरुवात आणि संदेश आपण चर्चा सुद्धा करणार आहोत. संदेश, थँक्यू पप्पूबाई, आपणास विनंती स्थानापन्न व्हायचंय. संदेश, कसं वाटतं मॅन ऑफ द मॅचची जर्सी मिळाली आणि साहेबासारख्या स्पर्धेमध्ये मिळाली ही मॅन ऑफ द मॅच? फर्स्ट टाइमच भेटली मला मॅन ऑफ द मॅच, म्हणजे कधी घेतली नव्हती मी आणि एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये फर्स्ट टाइमच घेतले, तर चांगलंच वाटतं आणि आयोजन पण खूप चांगलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील मॅचसाठी. लगातार 3 चौकार 1000 रुपयाचं बक्षीस पप्पूबाईंकडून आहे आणि 500 रुपये साईडच्या पेट शॉप यांच्याकडून लगावण्यात आलंय. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आली आहे. 2 चेंडू 2 धावा आहेत
आणि तिसरा चेंडू आता पंकज कडून. फुलटॉस चेंडू त्याला दिशा दिली, हलक्या हाताने चेंडू खेळलाय, एक धाव येते. बघा हे दोन खेळाडू मैदानात खेळताना दिसतात. या दोघांनाही अंतिम सामना खेळण्याचा अनुभव आहे. गोलंदाजी करतोय त्याला सुद्धा अंतिम सामना खेळण्याचा अनुभव आहे. आणि म्हणूनच या मैदानावरती जय पराजय. हो, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, क्या बात आहे, शानदार फिल्डिंग. ऑन ड्राईव्हचा फटका होता आणि या चेंडूला अडवलं गेलं आणि विघ्नेश वरती आता दडपण वाढायला लागलंय असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असं आहे की 4 चेंडूमध्ये 3 धावा आल्यात आणि आस्किंग रन रेट जो आहे तो 6चा. षटका गणिक येऊन थांबलाय. हलक्या हाताने दिशा दिली आहे. सिंगल आणि एकच धाव. 1 टू गो. शेवटचा आणि अंतिम चेंडू. आता या षटकामधील 4 धावा धावपलकावरती आहेत. राहुल पुळेकर, वन ऑफ द ग्रेट प्लेयर, अष्टपैलू खेळाडू म्हणून राहुलचा खेळ पाहणं पाहायला मजा येते. मागे खेळलेला हा चेंडू डिक्लेअरच्या दिशेने जातोय, सिंगल मिळेल. पहिलं षटक संपलं पंकज आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावपलकावरती ओम साईच्या या संघाच्या. थँक्यू. चला, पॉवर प्लेची सुरुवात आणि त्याचं इंडिकेशन दिले गेलं आमच्या ऑफिशियल अंपायर्स कडून, अजित निकम सरांकडून, त्याच बरोबरीने आमच्या डीजे मयूर कडून सुद्धा. राहुल मोरे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतात. राहुल पुळेकर समोर. राहुल वर्सेस राहुल. डाऊन दी ग्राउंड काढण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला. ओ क्या बात आहे. अटॅकिंग खेळ करत असताना पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवण्याचा प्रयत्न राहुलचा, परंतु निर्धाव चेंडू आला आणि आता ही मॅच थोडीशी बनल्याच जमाय. कारण या स्पर्धेच्या आजच्या दिवसातील पहिल्या 2 मॅचेस जर आपण बघितल्या तर त्या 2 मॅचेस मध्ये 21च्या पुढे 20च्या पुढे रन जात नव्हते. आणि या बी ग्रुपला सुरुवात झाली त्यानंतर आता ही जी मॅच आहे ती सुद्धा त्याच प्रकारची काहीशी रंगली होती. कारण 23 पर्यंत आले होते, 22 पर्यंत आले होते. साईचे रन 23चं टार्गेट त्याने दिलं आणि त्या 23च्या टार्गेट नंतर आता इथे 1 धाव वरती आली आहे. 1 धाव वरती आली आहे म्हणजेच काय तर त्या एका धाव्याचा अर्थ असा चौकारामध्ये होतो. तुम्ही चौकार मध्ये आपण त्या एका धावाला डील करत असताना धाव, हो, चेंडू अडवला तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. उजव्या स्टीच्या जवळजवळ बाहेर नव्हे जास्तच बाहेर वाईडची सांगता होईल. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होतीये. सिंगलने 7 वरती धावपलक जाऊन पोहोचलंय. 7 ऑन स्कोर बोर्ड. राहुल मोरेकडून झालेली चूक, परंतु पॉवर प्ले मध्ये जी गोलंदाजी अपेक्षित होती ती चालू होती. मग एक्स्ट्रा धावा काय, पंकज धावचीत नाही, थोडा थ्रो जो आहे ती फेकी आहे थोडीशी बाहेर गेली आणि त्यामुळे तिथे 1 धाव धावून कंप्लीट केली जाते. SPL सीझन 6 आपण बघत आहात, ऐकत आहात, पाहतात आणि या SPL 6 मध्ये बी ग्रुप मधील मॅच नंबर 2 राहुलने पुन्हा एकदा चेंडूला एका धाब्यासाठी खेळले. बघा ही जोडी इतकी ताकदवर आहे, या दोघांमध्ये इतकी क्षमता आहे की सामना कुठूनही ते आपल्या संघासाठी घेऊन येऊ शकतात. परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे. खेळपट्टी वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करते. गोलंदाजाला थोडी मदत आहे आणि आउटफील्ड मधून चेंडू तितक्या वेगानं ट्रॅव्हल व्हायला पाहिजे तितका होत नाहीये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय. चांगली फिल्डिंग प्रशांतची. आणि SPLचं जे दडपण आहे, SPLचा जो काही प्रेशर आहे तो सुद्धा खेळाडूंवरती आपल्याला बघायला मिळालाय. आणि असं असताना या धाबांचा पाठलाग करणं एक मोठी टास्क आहे. 23-24 धाबा सुद्धा मोठ्या बनायला लागल्यात. 1 टू गो. लास्ट बॉल. हो, वेगवान चेंडू आणि त्या चेंडूवरती सिंगल धाव. 2 षटकं संपलीत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर
11 धाबा धावफलकावरती ओम साईच्या या संघाच्या. थँक्यू डीजे. 11 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटके संपलीत आणि तिसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज हेमंत गाडीगावकर गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. समोर राहुल पुळेकर. ओहो, क्लीन बोल्ट, सरप्राईज करणारी डिलिव्हरी, या मॅच मध्ये परत आणणारी डिलिव्हरी, मोठ्या विकेटचं पतन. राहुल पुळेकर डिपार्ट्स. होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल, अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. 15 तो हो गया 16 में लग गया आई जवानी पटरी पे, होगी तेरी दांडी गुल. थँक्यू डीजे. बघा, लेग स्टंपच्या बाहेरून अँगल बनवण्याचा प्रयत्न केला होता, थोडासा रिस्टला बाहेरून आणलं होतं आणि असं असताना मागचा पाय उचलला गेला. राहुल वाईड वाचवण्यासाठी गेले होते आणि असं असताना विकेट आली आहे. सँडी संदीप किनी मैदानाच्या आतमध्ये आल्यात आणि त्याने पहिला चेंडू हलक्या हाताने खेळला, खेळपट्टीवरतीच खेळला, तिथून एकदा धावून कंप्लीट केली जाते. गेम चेंजर बना. खेळाडू तर बरेच आहेत, अनेक खेळाडू आहेत. तुम्ही जर गेम चेंजर बनाल तर मात्र तुमची ओळख जी आहे ती सगळ्यांच्या नजरेमध्ये वेगळी असेल. तर त्यास हेमंत गाडीगावकरचं हे षटक. समोर विघ्नेश आहे, बघूयात आलेलं विघ्न कशा प्रकारे तो दूर सारतोय. हलक्या हाताने खेळलंय. पुन्हा एकदा सिंगल साठी गेलेत, कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायला तयार नाहीत. कोणतंही दडपण या मॅचला वेगळं वळण देईल आणि ते दडपण कोणावरती कशा प्रकारे दिसतंय किंवा कोण कशा प्रकारे त्या दडपणाला हँडल करतो किंवा कशा प्रकारे सामोरं जातो. जोपर्यंत फेस करत नाही तोपर्यंत तुम्हाला विजय मिळत नाही किंवा तो विजय पराजय चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. इथे धावचीची संधी, हातातून चेंडू निघाला. सिंगल धाव येते. रनआउटची संधी मिस. एक संधी इथून गमवायचं नाहीये आणि त्यासाठी हा प्रयत्न झालाय. येस, 1 to go. माजी नगरसेविका ममता सुमन मॅडम यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होताना दिसतंय. मी विनंती करेन मॅडमना की आपण आदरपूर्वक मंचावरती यायचं. आपलं हार्दिक स्वागत. SPL सीझन 6च्या वतीनं. SPL म्हटलं की ज्या व्यक्तींचा या SPLच्या मागे हात आहे, ज्यांचा आधार आहे, असे आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या या विभागातील माजी नगरसेविका सन्माननीय ममता सुमन मॅडम यांचं या ठिकाणी आगमन होतंय आणि त्यांच्या साथीनं कुणालजी साने असतील आणि कोरे मामा यांचं सुद्धा आगमन होतंय. मी विनंती करेल या आमच्या समस्त अतिथींना, समस्त मान्यवरांना की आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हायचंय. मुख्य स्क्रीनवरती आपण बघू शकता आमच्या माजी नगरसेविका ममता सुमन मॅडम या ठिकाणी येत आहेत. थँक्यू सो मच मॅडम. आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपणास विनंती की आपण स्थानापन्न व्हायचंय. हो, यावेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. एका धाबेसाठी चेंडू निघून गेलाय. सिंगल धाव येते. 17 वरती 1. 17 आलाय. 5 चेंडू 6 असं इक्वेशन सुद्धा आलंय. 23 धावांसाठी हा संघर्ष चालू आहे. 23 रन्स, ओनली 23. बल्कि आणि दडपण जे आहे ते आता दोघांवरती समान असेल. प्रणय गोलंदाजी मार्कवरती. बाळूचा हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न, अडवला गेलाय. फेकी सुद्धा होतीये. सिंगल येते. संघर्ष यासाठी आहे कारण इथून जर का हा सामना गमावला गेला तर मात्र डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये जावं लागेल. इथून सामना जिंकला तर मात्र एक संधी अजून जिवंत राहील. 1 नव्हे तर 2. ओ बाची एज
परंतु एज घेऊन चेंडू मागे निघून गेला. संदीप किणी अष्टपैलू खेळाडूंचा ज्या ज्या वेळेला उल्लेख केला जातो अंडरआर्म क्रिकेट मधील त्या वेळेला संदीप किणी म्हणा, विघ्नेश साखलतोडे म्हणा, राहुल पुळेकर म्हणा, ही नावं नेहमीच आपल्या डोळ्यासमोर येतात. आणि मागील 3-4 वर्षाचा जर काळ बघितला, 4-5 वर्षाचा, तर साई चरण मधून राहुल मोरे, हेमंत गाडीगावकर यांसारख्या खेळाडूंना सुद्धा ऑन दी ग्राउंड खेळायचा होता. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला आणि आता हातामध्ये चेंडू हातामध्ये, मॅच हातामध्ये आहे की नाही ते बघावं लागेल. आता हातातून मॅच निसटली तर मात्र धडधड वाढणार. आतिफभाई यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. वेलकम आतिफभाई, आपले सरचे स्वागत. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 4 बेडा करावा लागणार आहे पार, नाहीतर मग मात्र अडचणी वाढणार. ओम साई शाह पुढील चेंडू पुन्हा एकदा अडवण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. हो, एक धाव कंप्लीट म्हणजेच स्ट्राइक रोटेट. नॉट आउटचा इशारा. वन टू गो. शेवटचा आणि अंतिम चेंडू. संदीप किणी त्यांच्या समोर आता प्रणय पाटील बाळू. ज्या वेळेला 1 बॉल 1 बॉल 4 आला, या गोलंदाजाने कधीच हार मानलेली नाहीये. अंडर प्रेशर गोलंदाजी केली, परंतु संदीप किणी अशा सिच्युएशन मधून अनेक वेळा मार्ग काढताना दिसलाय. आणि म्हणूनच हे जे बॅटल आहे हे बघण्यासारखं असणार आहे. सगळ्यांना विनंती आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात या दोन्ही टीम साठी. आजच्या दिवसातील पहिला असा रोमहर्षक सामना असेल. ओहो, चेंडूला अडवलाय. येस, अडवलाय. मॅच फिनिश. SPL सीझन 6 ने 23 धावांचा बचाव दाखवलाय. क्या बात है. कॉंग्रॅच्युलेशन साई चरण. हार्ड लक ओम साई शाह. चला टॉस साठी आशिष 11 आणि साई चरण डिपेंडिंग चॅम्पियन.